मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील गोदावरी नदीवरील लहान पूल ते बेट मोहिनी राजनगर या महत्त्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचा प्रारंभ या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काळे गट यांच्या वतीने श्रीफळ फोडून श्री गणेशा करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगितले की आमदार आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून 37,26,000 रुपयांच्या निधीतून या रस्त्याचं काम मंजूर झालं असून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या हस्ते भूमिपूजनही पार पडलं होतं. मात्र संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू करण्यात विलंब झाला होता. आज अखेर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलंय. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून विविध ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आलंय. तथापि सत्ताधाऱ्यांकडून या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आयत्या पिठावर रेघा ओढण्याचं काम सुरू आहे अशा शब्दात गंगुले यांनी विरोधकांवर टीका केली आहे. भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता श्रीरामनवमीपूर्वी पूर्ण करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली. या प्रसंगी सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वागचौरे, सचिन गवारे, नगरसेवक राहुल शिरसाट, विजय त्रिभुवन, फकीर मामू कुरेशी, राजेंद्र आभाळे, विजय नागरे, राहुल आव्हाड, सागर लकारे, प्रशांत मोरे, राजेंद्र खैरनार, जावेदभाई शेख, पप्पू देशमुख, सोमा शिंदे, तेजस गंगुले, वैभव कानडे, मनोज नरोडे, सचिन परदेशी, विलास आव्हाड, निलेश पाखरे, नजीमभाई शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. कोपरगाव शहराचे कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष दादा यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराचा हा जो महत्त्वाचा रस्ता आहे, पालखी रस्ता, या रस्त्यासाठी विशेष रस्ते अनुदानामध्ये जवळजवळ 40 लाखाचा निधी आमदार आशुतोष दादाने उपलब्ध करून दिला होता. त्याचं साधारण 7-8 महिन्यापूर्वी उद्घाटन पण झालं होतं, पण संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ते काम चालू नाही केलं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता आज काम चालू होणार आहे असं आम्हाला कळलं आहे. पण मला सांगायचं आहे की या कोपरगाव शहराला का या कोपरगाव शहराचे जे काही प्रमुख रस्ते, या सर्व प्रमुख रस्त्यासाठी आमदार आशुतोष दादांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पण या कोपरगाव शहरामध्ये आयत्या पिठावर रेषा असे ओढण्याचे काम या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे. त्या गोष्टीचा मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो. आणि हा जो महत्त्वाचा रस्ता आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी 8 महिन्यापूर्वी 7-8 महिन्यापूर्वी याच्यात एक लेअर मारला होता. आता तुम्ही बघून घ्या, याचे लेअर सुद्धा उखडले गेलेले. तर मला तुमच्या माध्यमातून त्याला सांगणं आहे की हा प्रमुख रस्ता आहे, पालखीचा रस्ता आहे. आणि आता या 2 दिवसात रामनवमी आलेली, त्यामुळे हा रस्ता तातडीने आणि चांगल्या प्रतीचा करावा अशी मी त्यांना आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने आदेश देतो. कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो निधी उपलब्ध करून दिला आहे, त्याचं बऱ्याच ठिकाणचं भूमिपूजन झालेलं आहे. आणि असं भरपूर निधी या कोपरगाव शहरामध्ये दिलेला आहे. आता संबंधित जे काही सत्ताधारी पार्टी आहे, यांना फक्त एकच काम झालेलं आहे की दादांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्यातून उद्घाटन करायचे आणि कोपरगाव शहरातील लोकांना असा भासवायचा प्रयत्न या कोपरगाव शहरात होईल का आम्ही हे काम करतोय. पण नागरिक फार हुशार आहे. त्यांना माहिती आहे का या कोपरगाव तालुक्याचे आमदार यांनी या कोपरगाव शहरामध्ये संबंधित सगळा निधी उपलब्ध करून दिला आहे. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.